ऐन दिवाळी सणामध्ये नवी मुंबईमध्ये लागलेल्या आगीच्या 2 घटनांमध्ये 6 जणांचा बळी गेलाय। या दोन्ही घटना उंच इमारतींमध्ये घडल्यात। या दोन्ही घटना दुर्दैवी असल्या तरी नवी मुंबईतील इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय। नवी मुंबईत अग्नितांडव, 2 इमारतींमध्ये भीषण आग। आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू। इमारतींची अग्निसुरक्षा वाऱ्यावर। ऐन दिवाळीत वाशीतल्या रहेजा कॉम्प्लेक्समध्ये लागलेली ही भीषण आग। इमारतीच्या 10व्या मजल्यावर राहणाऱ्या महावीर जैन यांच्या घरात मध्यरात्री 12:40 आग लागली। ही आग वेगानं पसरली। बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि 11व्या आणि 12व्या मजल्याला सुद्धा विळख्यात घेतलं। वाशी, नेरूळ, ऐरोली आणि कोपरखैरणे इथल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं खरं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता, कारण आगीनं आतापर्यंत इमारतीमधल्या 4घांचा बळी घेतला होता। ज्या महावीर जैन यांच्या घरात आग लागली त्या जैन यांची वृद्ध आई अंथरुणाला खिळून होती, त्यामुळे त्यांना वेळीच बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला। तर 12व्या मजल्यावरच्या एका कुटुंबानं आगीपासून वाचण्यासाठी बाथरूमचा आसरा घेतला, मात्र दाट धुरामुळे या कुटुंबातल्या 3घांचा देखील गुदमरून मृत्यू झाला। या त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे। 1205 वाले का दरवाजा ठोका मगर उन्होंने खोला नहीं। वो बाथरूम में कुछ घुसे हुए थे तो बाहर आ नहीं पाए और हम लोग निकले। 2 घंटे के बाद में पता चला तो एक्सपायर हो गए। या आगीच्या घटनेत मुकेश कारानी यांचं कुटुंब आश्चर्यकारकरित्या वाचलंय। आग लागली त्यावेळी या कुटुंबाला घराबाहेर पडताच आलं नाही, मात्र त्यांनी घरात सतत पाण्याचा मारा केला आणि आलेलं संकट रोखून धरलं। जब मालूम पड़ा ना इन लोगों को, तो ये कंटिन्यूअसली पानी का मारा मार रहे थे अंदर से, कि थोड़ा बहुत पानी डलता रहे तो कहीं ना कहीं प्रेशर ना बने। और जैसे ये भी है कि ये डोर है कांच का, तो यहाँ पर भी इन्होंने ना गीली चादर लगा के रख दिया था, तो जो स्मोक, जो ब्लैक स्मोक कहीं ना कहीं ज्यादा अंदर ना एंटर हो, या जो भी उसको कंट्रोल अपने हिसाब से उन्होंने अपनी ट्राई बहुत करी थी। बट ये पानी का मारा मारने की वजह से हमें थोड़ा फील हो रहा है कि कहीं ना कहीं आग ज्यादा अंदर स्वरूप नहीं पकड़ पाई है। त्यामुळे आग लागल्यास आता नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। इमारतीला आग लागल्यास अलार्म वाजवून इतरांना धोक्याची सूचना द्या। तात्काळ इमारतीच्या बाहेर निघा। शक्य असल्यास घरातलं गॅस आणि वीज कनेक्शन बंद करा। लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा। धुरापासून दूर राहा। ओल्या कपड्याचा वापर करा। प्रशिक्षण नसल्यास आग विझवण्याचा प्रयत्न करू नका। वाशीतच नव्हे तर नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आणखी एका इमारतीला आग लागली। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीत मायलेकीचा मृत्यू झाला। ऐन दिवाळीत घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते, मात्र एकाच दिवसात झालेल्या 2 घटनांमुळे नवी मुंबईतल्या इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।